नमस्कार, मी अतुल. ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी त्याच गावदेवी मार्केटच्या बाहेर उभा आहे जिथे काल पहाटे जवळपास 3:30 वाजता आग लागलेली होती आणि ही आग पूर्णपणे विझवली गेली ती दुपारी 12:30 वाजता. म्हणजे 12:30 वाजेपर्यंत कुलिंगचं आणि हे सगळं काम जे आहे ते पूर्ण झालेलं होतं. मी आज सगळे पेपर वाचले सकाळपासून आणि काही महत्वाचे प्रश्न कालपासून माझ्या डोक्यात येत आहेत की ही आग लागली आणि या आगीत या 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाच कसा, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरं, हा मृत्यू होण्यामागे हा जो मृत्यू झाला त्याला कारणीभूत कोण आहे हे देखील शोधायला पाहिजे आणि त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे. बरं, आजची परिस्थिती तुम्हाला दाखवतो. हे सगळं मार्केट तुम्ही पाहताय जळून खाक झालेलं आहे. त्याला भाजी मार्केट म्हणतात, पण भाजी मार्केट मला इकडे कधी दिसलं नाही, भाजी विकताना कधी दिसलं नाही. तर इकडे कपड्याची जी दुकानं आहेत ती नंतर थाटली गेली. जवळपास 155 जणांचं पुनर्वसन ठाणे महानगरपालिका करणार आहे. ज्यांचे मृत्यू झाले त्यांना 10 लाख रुपये देणार आहे. त्यांच्या नातेवाईकांना जॉबवर घेणार आहेत. जे जखमी झाले त्यांना 1 लाख रुपये देणार आहेत. परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, 3:30-4 वाजता पहाटे लागलेली आग विझवण्यासाठी दुपारचे 12:30 वाजले. याचं काय कारण आहे? ठाणा स्टेशन परिसरामध्ये असलेलं अग्निशमन दलचं जे सगळं होतं ते सगळं साकेतला तिकडे रुस्तमजीला हलवलं गेलं होतं. काय कारण होतं त्याचं? आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जवळपास 28 लाख ठाणेकर आहेत आणि या 28 लाख ठाणेकरांची सुरक्षा करण्यासाठी फक्त जवळपास 174 अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत. फक्त 174. ही भरती प्रक्रिया का होत नाहीये हा देखील एक मोठा प्रश्न आहे. बरं, हे 174 जण जे आहेत त्यांच्याकडे अत्याधुनिक इक्विपमेंट्स आहेत का हा देखील एक मोठा प्रश्न आहे. तुम्ही या गोष्टी लक्षात घ्या की हे जे 174 जण आहेत जे अग्निशमन दल जे आपली सुरक्षा करतायत यांच्याकडे अत्याधुनिक इक्विपमेंट्स आहेत का, यांना ज्या गाड्या हव्यात त्या गाड्या आहेत का आणि या गाड्यांमध्ये त्यांना त्या त्या ठिकाणी पुरेसं पाणी मिळेल त्या पाण्याची व्यवस्था आहे का, हे सगळे प्रश्न उपस्थित आहेत. दुसरा प्रश्न, आता हे सगळे बघा, हे आतमधल्या गाड्यांचं तर मला बोलायचंच नाहीये. मला काल अनेक जण सांगत होते जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता तेव्हा तुमचा पूर्णपणे दम घुटलेला असतो, हवा देखील येत नाही आणि या सगळ्याबाबतच्या तक्रारी ज्या आहेत त्या अनेक वेळा अनेक नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी केलेली होती. बरं, मला आणखीन एक गोष्ट विचारायची वाटते की याच गावदेवी मार्केटमध्ये पहिल्या माळ्यावर प्रभाग समितीचं कार्यालय. जर आज सगळ्या पेपरमध्ये लिहिलं जात आहे की इथे भाजी विक्रेते नव्हते, सगळी कपड्याची दुकानं थाटली गेलेली त्यामुळे ती आग वाढत गेली, हे सगळं जर अनेक वर्षापासून सामान्य नागरिकाला दिसत होतं तर या पहिल्या माळ्यावर नौपाडा कोपरी प्रभाग समितीचं जे कार्यालय होतं त्याचे सहाय्यक आयुक्त असतील, उपायुक्त असतील, आयुक्त असतील, त्यांना ही गोष्ट का दिसत नव्हती? ते याच दाराने जात होते ना, म्हणजे इथूनच ते लोक वरती जात होते ना प्रभाग समितीमध्ये. मग या अधिकाऱ्यांना या गावदेवी मार्केटमध्ये बिलकुल अग्निसुरक्षा नाहीये हे दिसत नव्हतं का? त्यामुळे हे जे काल 2 दुर्दैवी मृत्यू झालेले आहे त्याला 100% प्रशासन जबाबदार आहे. प्रशासनाने यावर केलेला कानाडोळा जबाबदार आहे. काल जे 2 दुर्दैवी मृत्यू झाले 3:30 वाजता जवळपास 4 वाजता आग लागली. मला असं समजलं की अग्निशमन दलाच्या या सगळ्या गाड्या येण्यासाठी हे सगळे येण्यासाठी जवळपास अर्धा-पाऊण तास गेला. त्यानंतर आग विझवायला सुरुवात झाली. आग विझवायला सुरुवात झाल्यानंतर मला कोणीतरी सांगितलं मध्येच पाणी संपलं, मग परत पाणी भरलं गेलं आणि मग परत ती सगळी प्रक्रिया सुरू झाली. पण तुम्ही लक्षात घ्या 174 जण जी आहेत ती 174 जण या 28 लाख ठाणेकरांसाठी पुरेशी पडणार आहेत का? जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया का होत नाहीये? आज हजारो कोटी फक्त गटार, पायवाटा, रस्ते आणि काही मूलभूत सुविधांवर जर खर्च होत असतील तर ही मूलभूत सुविधा नाहीये का? अग्निशमन दल जे आहे ते परफेक्ट असणं, त्यांच्याकडे परफेक्ट इक्विपमेंट असणं आणि मोठ्या चांगल्या गाड्या, मोठ्या शिड्या असणं ही गरज नाहीये का? आधी जवळपास 2 का 3 माळ्याची बिल्डिंग आहे. ती 2 का 3 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये लागलेली आग विझवायला जर मी पकडलं 4 वाजता आग लागली, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 8 तास लागतात. 8 तास लागतात.
तर आज 20-20, 22-22 माळ्याचे जे टावर उभे राहत आहेत, जर तिथे आग लागली तर खरंच ती आग आपण ठाणे महानगरपालिका लगेच विझवू शकते का? हा देखील एक मोठा प्रश्न आहे. बरं, याला जबाबदार कोण आहे माहिती आहे? विजन नसलेले अकार्यक्षम अधिकारी. विजन नसलेले, बिलकुल विजन नाहीये. तुम्ही इथून जात नव्हते का? या गावदेवी हे जे मंडई आहे, हे जे काय मार्केट आहे, जे काय कपड्याची दुकानं आहेत, भाज्यांची दुकानं आहेत, त्यावर मला आता चर्चा करायची नाहीये. सगळी दुकानं आतमध्ये जाऊन खाक झालेली आहेत. परंतु अधिकाऱ्यांना कधी दिसलं नाही का? या गोष्टी लोकांना कधी दिसल्या नाहीत का? प्रशासनाला कधी दिसल्या नाहीत का? बरं, याबाबत कोणी तक्रारी केल्या नाहीत का? अनेक तक्रारी केल्या, मग त्याच्यावर सोल्युशन का काढलं नाही? हवा खेळती राहील, सफोकेशन होणार नाही, यावर सोल्युशन का काढलं गेलं नाही? काय कारण होतं? का ते असंच चालू केलं? प्रभाग समितीचं कार्यालय पहिल्या माळ्यावर असताना इथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना ही गोष्ट समजली नाही का, जी सर्वसामान्य माणसाला समजत होती, जो आतमध्ये कपडे विकत घेण्यासाठी येत होता? आणि याच व्यवस्थेचे हे 2 बळी आहेत आणि याची पूर्ण जबाबदारी आणि हे जे बळी गेले याला संपूर्णपणे जबाबदार हे ठाणे महानगरपालिकेचं प्रशासन आहे. बरं, मी मगाशी 174 जणांबद्दल बोलतो. जवळपास 28 लाख आपल्या ठाण्याची लोकसंख्या आहे. ठाणेकरांना तुम्हाला वाटतं की 174 जण, फक्त ही बिचारी 174 जण आपली सुरक्षा करू शकतात? नाही करू शकत. कसे करणार? एकाच वेळी 5 ठिकाणी आग लागली तर 174 जण त्यांच्या गाड्या, त्यांचं हे सगळं घेऊन कुठे कुठे जाणार? आणि खरंच त्यांच्याकडे ते इक्विपमेंट आहेत का? कालची परिस्थिती अतिशय गंभीर होती आणि या परिस्थितीनंतर ठाणे महानगरपालिकेने बोध घ्यायला हवं. माझं तर म्हणणं आहे की महासभेमध्ये, अख्ख्या महासभेत हीच चर्चा झाली पाहिजे की आपल्याकडे जर एखाद्या ठिकाणी मोठी आग लागली तर आपल्याकडे काय सोल्युशन आहे? आपल्याकडे किती गाड्या आहेत? आपल्याकडे पाण्याची काय व्यवस्था आहे? किती लोक आहेत? आपण ही भरती प्रक्रिया का थांबवून ठेवली आहे? पैसे नाही आहेत का आपल्याकडे? आपल्याकडे हजारो कोटी आहेत. आपल्याकडे गटार पायवाटा, त्याच गटार पायवाटा बनवण्यासाठी हजारो कोटी रुपये आहेत. तर मग या अग्निशमन दलावर का खर्च केला जात नाहीये? इथं बेसिक गरज आहे ना, ही ठाण्याची गरज आहे. काल हा अग्नितांडव बघितला आणि त्यात जे हे 2 हकनाक बळी गेले, हे बळी गेले नसते जर तुमच्याकडे प्रॉपर मॅनपॉवर असती आणि लोकांनी दिलेल्या तक्रारींवर अधिकाऱ्यांनी वेळीच जर त्याच्यावर सोल्युशन काढलं असतं तर हे बळी गेले नसते आणि या गोष्टी घडल्या नसत्या. आता बरेच जण आलेले आहेत, पंचनामा सुरू आहे, परंतु ही सगळी परिस्थिती जी आहे ती गंभीर आहे. आत्ताही खाली ही सगळी दुकानं सुरू आहेत. आता यामध्ये कालपासून मला अनेक कॉल येत आहेत, मेसेज येत आहेत. बरेच जण मला सांगतायत ही दुकानं कशी आली, काय नाही आली, पण त्या दुकानांमध्ये मला पडायचं नाहीये. परंतु हीच गोष्ट तुम्ही विचार करायला हवी की ठाणे महानगरपालिकेची जी अग्निसुरक्षा आहे, अग्निशमन दल आहे, त्याच्यावर खर्च व्हायला नको का? द्या ना त्याला 100-1 कोटी आणि होऊ द्या त्यांच्यावर खर्च. कारण उद्या जर आग लागली तर हेच लोक आपल्या जीवावर उदार होऊन ठाणेकरांना वाचवणार आहेत. मग त्यांच्यासाठी ठाणे महापालिकेने खर्च करायला नको का? काल मी अर्धा पाऊण तास, फक्त अर्धा पाऊण तास, 45-50 मिनिट्स, 50 मिनिटं मी इथे होतो तर गुदमरायला लागलं मला. काल ते बिचारे 8 तास ही आग विझवण्यासाठी धडपडत होते. पण त्यांच्याकडे पण इक्विपमेंट आहेत का? आहेत तर ठाणे महानगरपालिकेने दाखवावं की आमच्याकडे एवढ्या गाड्या आहेत. आमच्याकडे आज संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्र कुठून आहे तुम्हाला माहिती आहे? आज इथून सुरुवात केली ठाणे स्टेशन पासून तर मुंबऱ्यापर्यंत, त्या दिव्यापर्यंत ठाणे महापालिका क्षेत्र आहे. आणि हे सगळं असताना ठाणा स्टेशन पासून तर त्या दिव्यापर्यंत आपल्याकडे कर्मचारी किती आहेत? 174. आजच्या पुढारीच्या पेपरमधली ही बातमी आहे आणि ही आकडेवारी पुढारीच्या पेपरमधली आहे, ती मी तुम्हाला सांगतो. फक्त 174 जणांवर आपण हा सगळं चालवतोय. काल मी मानपाडाने या सगळ्या भागातून प्रवास करून दुपारी मी वरती पाहिलं, वरतून मेट्रो जाणार आहे. मला वाटतं 1-2 महिन्यात सुरू पण होईल मेट्रो. उद्या जर त्या मेट्रोला एखाद्या डब्याला आग लागली, कशी विझवणार आहे तुम्ही? कशी विझवणार तुम्ही? तुमच्याकडे आहेत त्या गोष्टी आहेत? एवढ्या मोठ्या मोठ्या टोले जंग इमारती उभ्या राहत आहेत. जर त्या इमारतींमध्ये 22व्या, 23व्या, 24व्या, 25व्या माळ्यावर जर आग लागली तर तुम्ही ती विझवू शकता का? तुमच्याकडे इक्विपमेंट आहेत का? नाहीये तर त्याच्यावर खर्च करा ना. हे विजन का तुम्हाला दिसत नाहीये? तर ठाणे शहर वाढतंय, तुम्ही म्हणताय ठाणे शहर स्मार्ट सिटी होतंय, ठाणे शहर वाढतंय, मोठे मोठे प्रोजेक्ट्स येत आहेत, मोठे मोठे डेव्हलपर येत आहेत,
मग हे डेव्हलपर लोक इथे राहायला येत आहेत, बाहेरून राहायला येत आहेत, तर जर पण आपली अग्निसुरक्षा काय आहे, आपल्याकडे काय आहे नक्की यावर विचार केला पाहिजे. ही बेसिक गोष्ट आहे आणि यावर विचार व्हायला हवाय. तो विचार होतोय का हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे. आजच्या पेपरमधल्या काही बातम्या आहेत. आज या सगळ्या बातम्या वाचून वाईट वाटलं मला. कोंदट रचना हवा खेळती राहत नसल्याचा फटका, म्हणजे हे लोकमतचं मी वाचतोय. अग्निशमन दल वेळेत असते तर धोका टळला असता. 15 मिनिटात आग पसरली आणि मार्केटने पेट घेतला. अग्निशमन दलाच्या तत्पर प्रश्नचिन्ह. आज मी अग्निशमन दलावरच्या तत्परतेवर आणि या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याकरता इथे नाहीये, कारण ती त्यांची परिस्थिती मी काल पाहिली. तुम्हाला आठवतंय मी त्या दिवशी रात्री 2:30 वाजता ज्ञानेश्वर नगरच्या नाक्यावरून एक लाईव्ह केलं होतं. 2:30 वाजता उबाटाचे नगरसेवक शहाजी संपत खुशपे यांनी अग्निशमन दलाला फोन लावण्याचा प्रयत्न केला. मग तो फोन लागला नाही. मग काही जणांना तिकडे जावं लागलं. मग ते लोक आले. हीच परिस्थिती आहे. काल देखील हेच झालं. अग्निशमन दलाला संपर्क होऊ शकला नाही. इथल्या काही लोकांना तिथे जावं लागलं. आज ठाणा स्टेशन सारखा परिसर आहे. या ठाणा स्टेशन सारख्या परिसरात हाकेच्या अंतरावर अग्निशमन दलाच्या गाड्या नकोत. हे कोण डिसिजन घेतं? हे रुस्तमजीला लावून ठेवलंय. हे कोणी डिसिजन घेतला? त्यांना दिसत नाही, त्यांना विजन नाहीये. अधिकाऱ्यांना ह्या गावदेवी मार्केटमध्ये पहिल्या माळ्यावर प्रभाग समितीचं जे कार्यालय आहे त्या अधिकाऱ्यांना कधी दिसलं नाही का या गोष्टी? कधी दिसल्या नाही का या गोष्टी की अशा ह्या गोष्टी होत आहेत? अनेक जण या बाबतीत तक्रारी करत होते, अनेक जण बोलत होते. माझ्यासोबत मनसेचा हा पदाधिकारी मी अशी बोलणार आहे. एक किती आता तुम्ही देखील या परिसरात राहतो, अनेक वेळा तुम्ही पण तक्रारी केल्या असतील. किती गाळे आणि इथे मला तर भाजी मंडई नाव दिलं होतं, पण भाजी विकताना मला कधी कोण दिसलं नाही. भाजी मंडईमध्ये फक्त कपड्याचा व्यवसाय होता. भाजी इथे कोण विकत नव्हता. आणि इकडचे आम्ही वेळोवेळी इथे तक्रारी पण दिल्या. इकडचे सहाय्यक आयुक्त आहेत महेश जामनेर, इकडे महेंद्र मोने आहेत, त्यांनी तक्रार दिली आहे, मी तक्रार दिली आहे की बाबा बघा हे कधी दिली आहे बघा, मागच्या वर्षी 6 महिन्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये, की इथे अग्निसुरक्षेबाबत वापर परवाना. पण कोणतंही फायर ऑडिट केलं नाही. इकडचे नगरसेवक आहेत, त्यांना भाजी मंडईमध्ये रस नाही, त्यांना कपड्यांच्या बिझनेसमध्ये आणि पार्किंगमध्ये रस आहे. त्याचा हा जो दुर्दैवी काल जी घटना घडली ना, इकडचे अधिकारी त्याला जबाबदार आहेत. हा जामनेर आहे ना, जामनेर हा खरा अधिकारी त्याला जबाबदार आहे. याला पत्र 2दा दिलेलं आहे. इकडच्या नौपाड्यातल्या स्थानिक नागरिकांनी दिलेलं आहे, ज्येष्ठ नागरिकांनी दिले, मनसेच्या पत्रावर दिलेलं आहे, तरी त्यांनी कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही. आणि त्याचा काल जो परिणाम झाला, जे आपले 2 शूरवीर त्याच्यामध्ये आग विझवण्याचे प्रयत्न करताना शहीद झाले, ती दुर्दैवी घटना त्यांच्यामुळे घडलेली आहे. मी तुम्हाला सांगतोय ना, म्हणजे मी तुम्हाला आणखी एक गोष्ट की हा मनसेचा विनायक मनसेचा आहे म्हणून नाही बोलत. आज सर्व पक्षीय नेते जे आहेत सगळ्या पक्षाचे, म्हणजे शिवसेना आहे, भाजप आहे, मनसे आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, हे सगळे पक्ष हेच सांगतायत की याला जबाबदार प्रशासन आहे. आणि खरं पहिल्या माळ्यावर प्रभाग समितीचं कार्यालय आहे. इथे अग्निसुरक्षा नाहीये, ते प्रमाणपत्र नाहीये, एकदम कोंदट वातावरण आहे. आग लागली तर ती आग पसरेल, ती विझवण्यासाठी काय केलं जाईल याचं खरंच कुणालाच काळजी नव्हती. आणि याचं कारण काय असेल? म्हणजे थोड्या पैशासाठी तुम्ही हे बळी दिले का? हे तुमच्या थोड्या पैशासाठी तुम्ही ते 2 बळी घेतले का? आता हा म्हणतोय 6 महिन्यापूर्वी त्याने लेटर दिलेलं आहे. मग ते लेटर वाचलं नाही 6 महिन्यापूर्वी अधिकाऱ्यांनी? आता कदाचित 4 पत्र दिले, कदाचित ते वाचलं असतं तर ही आग पण लागली नसती आणि ते 2 जे बळी गेले, जे 2 दुर्दैवी मृत्यू झाले ते झाले नसते. तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की ज्या ठिकाणी जे हवंय ते हवंय. आज भाजी मंडई नाव दिले, कशाला कपड्याची दुकानं पाहिजे होती? आहेत ना, स्टेशन आहे, मोठी कपड्याची दुकानं आहेत ना तिकडे. का तुम्हाला इथे हवी होती? आणि कोण याला जबाबदार? ही कपड्याची दुकानं इथे येण्यामागे देखील कोण जबाबदार आहे? बऱ्याच जणांना माहिती आहे, मला काय नवीन सांगण्याची गरज नाही. पण आज मला त्याच्यावर चर्चा करायची नाहीये. मला याच्यावर चर्चा करायची आहे की माझ्या 28 लाख जे ठाणेकर आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी फक्त 174 अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत. आणि मला जे दिसलं काल, मी 100% सांगू शकतो की या 174 जणांकडे पण त्यांना जे इक्विपमेंट हवेत आग विझवण्याकरता तेही आत्ता अपग्रेडेड इक्विपमेंट नसतील असं मला वाटतं. आणि 100% हे तसंच आहे. ही परिस्थिती बघा. आता या सगळ्यांना
मला वाटतं 1 तारखेपर्यंत सुव्यवस्थित करून देण्यात येणार आहे. सगळं करणार आहेत. त्यांना परत ती दुकानं वगैरे बांधून देणार आहेत. ही सगळी चपलांची तुम्ही दुकानं बघताय. हे ठीक आहे, याच्यावर मला चर्चा करायची नाहीये, पण तुम्ही 100 लक्षात घ्या, 100 फक्त म्हणजे 200च्या आतमध्ये फक्त हे सगळे कर्मचारी आहेत. या सगळ्या गोष्टींना कोण जबाबदार आहे? जो आपल्याकडे निधी येतोय त्यातील 101 कोटींची तरतूद करा ना या अग्निशमनसाठी. का आपण करत नाहीये? या अग्निशमन दलासाठी माझी आज या सगळ्या लाईव्हच्या माध्यमातून एकच मागणी आहे की या अग्निशमन दलासाठी 101 कोटी रुपयांची तरतूद करा ना. नवीन गाड्या घ्या, लोक भरती करा. आज ठाणं वाढतंय. आज घोडबंदर रोड तुम्ही बघताय, एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहतात. शहरात पण एवढ्या मोठ्या इमारती उभ्या राहतात. खारेगाव, कळवा या ठिकाणी इमारती उभ्या राहत आहेत. पण यांची सुरक्षा कोणाच्या डोक्यावर? या 174 जणांच्या डोक्यावर आहे फक्त. त्यामुळे लक्षात घ्या, हे 2 जे बळी गेलेत, आणखी बळी जाऊ शकतात जर मोठी आग लागली तर. त्यामुळे तुम्हाला आत्ताच ते प्रिकॉशनरी मेजर्स घ्यावे लागतील. तुम्हाला ती काळजी घ्यावी लागेल. बाकीचं सगळं सोडा, भरती करा. या अग्निशमन दलात लोक भरती करा. त्यांना अत्याधुनिक यंत्रणा द्या, त्यांना गाड्या द्या, त्यांना पाण्याची व्यवस्था करा. त्यांचं पाणी संपलं म्हणजे काय, म्हणजे आपण कुठे चाललोय, ही खूप विचार करण्यासाठी आणि बेसिक गोष्ट आहे ज्यावर विचार केला गेला पाहिजे. आज हजारो कोटींचा निधी कुठे काय कसा काय वापरला जातोय त्याचं तर उत्तरच नाहीये प्रशासनाकडे. ते जाऊ द्या, तो विषय नंतरचा आहे. परंतु हे अग्निशमन दलाचे हे जे ज्यांचा 2 जणांचा जो जीव गेला त्याला जबाबदार कोण आहे? प्रशासन जबाबदार आहे. तुम्ही फक्त 174 जण तुमच्याकडे, अख्ख्या ठाण्यापासून तर त्या मुंबऱ्यापर्यंत म्हणजे आग लागली तरी 174 जण कुठे कुठे पळणार? त्यांच्याकडे यंत्रणा आहे, त्यांच्याकडे गाड्या आहेत, त्यांच्याकडे इक्विपमेंट आहेत? नाहीये. मी सरळ सांगतो नाहीये. मी बघितलं काल त्यांची परिस्थिती अतिशय वाईट होती. आग विझवताना दमछाक झालेली होती. कालची परिस्थिती फार भयानक होती आणि यापेक्षा भयानक परिस्थिती भविष्यात येऊ नये यासाठी तुम्हाला भरती करावी लागेल अग्निशमन दलामध्ये. ते लोक घ्यावी लागतील, त्यांना अत्याधुनिक इक्विपमेंट्स द्यावे लागतील. तुम्हाला ती सगळी व्यवस्था करावी लागेल. गटारं पायवाटांमधून तुम्हाला बाहेर यावं लागेल. यासाठी लक्षात घ्या, गटारं आणि पायवाटा जर आत्ता तरी झाले असतील, एवढ्या वर्षानंतर एवढे पैसे हजारो कोटी खर्च करून जर गटार आणि पायवाटा जरी झाल्या असतील तरी यातून तुम्हाला बाहेर यावं लागेल आणि या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. ही सगळी परिस्थिती आज जर या 2 माळ्याच्या इमारतीमधील आग तुम्हाला विझवायला 8 तास लागतात, तर 22-25 माळ्याच्या इमारतीमध्ये जर उद्या आग लागली तर तुम्ही किती वेळ घेणार ती आग विझवायला? 24 तास. आणि या 24 तासामध्ये किती बळी गेलेले असतील? आज आपण म्हणतोय की मेट्रो येते, त्याच्यानंतर रिंग रोड आहे, हे ते. आज त्या वरती मेट्रोमध्ये जर आग लागली चुकून तर ती आग तुम्ही विझवणार कशी? कशी विझवणार ती आग? हा खूप मोठा प्रश्न आहे आणि या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. जर आपल्याकडे थोडंसं फ्युचरचं विजन, पुढच्या 10 वर्षाचं विजन बघणारे काही अधिकारी खरं म्हणजे ठाण्यात आले पाहिजेत. कारण मला आता म्हणजे शंका आहे की या पहिल्या माळ्यावर प्रभाग समितीचं कार्यालय आहे आणि तुम्हाला इथे काहीच अग्निसुरक्षेचं काहीच नाहीये. हे तुम्हाला एवढ्या वर्षात दिसलं नाही. आणि हा ठाणा स्टेशन परिसर आहे, कुठला असं साईड लाईन केलेला परिसर नाहीये. हा ठाणा स्टेशनचा परिसर आहे. इथे या 2 माळ्याच्या 3 माळ्याच्या बिल्डिंगची आग विझवायला जर तुम्हाला जवळपास 8-9 तास लागतात तर खरंच आपण स्मार्ट सिटीमध्ये राहतो का? हा देखील एक मोठा प्रश्न पडतो. खरंच आपण या स्मार्ट सिटीमध्ये राहतो का? हा प्रश्न पडतो. आणि 174 जण म्हणजे खरंच अधिकाऱ्यांना कळत नाहीये का ही किती महत्वाची गोष्ट आहे? आता तुम्ही त्यांना 10-10 लाख रुपये दिले, अरे पण ते जीवच गेले नसते ना. तर तुमच्याकडे जर मॅनपॉवर असती, तुमच्याकडे यंत्रणा असती, ते 2 जीवच गेले नसते. अतिशय क्लेशदायक आणि दुःखदायक ही कालची परिस्थिती होती की जिथे अर्धा-पाऊण तास मी उभा राहिलो तर मला सफोकेशन व्हायला लागलं, एवढा त्रास व्हायला लागला. तर हे माझ्या अग्निशमन दलाच्या आणि आपत्ती व्यवस्थापनची जी सगळी टीम होती, जी सगळी कर्मचारी होते, आपल्या जीवावर घेऊन हे सगळं विझवत होते. काल त्यांची परिस्थिती फार गंभीर होती. एसी मध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की फ्युचर बघा.
पुढची 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष बघा आणि आमच्या ठाणेकरांना एक चांगलं अग्निशमन दल द्या. ज्या अग्निशमन दलामध्ये काही कर्मचारी भरती करा, त्यांना इक्विपमेंट द्या. आज हे सगळे अग्निशमन दलाचे कर्मचारी मी त्यांच्याशी बोलू शकतो, पण ते लोक नाही सांगू शकणार, म्हणजे ते लोक नाही बोलणार की आमच्याकडे ते इक्विपमेंट नाही आहेत. परंतु काल जी मी परिस्थिती पाहिली त्या परिस्थितीने मी तुम्हाला सांगू शकतो की आपल्याकडे आग विझवण्यासाठी कोणतीही स्ट्रॉंग अशी यंत्रणा खरंच आहे का, यावर विचार करायला हवा ना. आपण कधी करणार आहे विचार? हा विचार कधी होणार आहे? हा विचार आज होईल मला वाटतं कदाचित. आज बैठका होतील आपल्याला काय करायला पाहिजे. अरे ठाणे स्टेशनच्या बाजूला जिथे तुमचं प्रभाग समिती कार्यालय आहे तिथे तुम्ही बघू शकले नाहीत की एवढी मोठी जी आहे ती दुर्घटना होऊ शकते. काय करताय? माझी विनंती आहे त्या एसी केबिन मधून आणि एसी गाड्यांमधून बाहेर या आणि अशा सगळ्या ज्या भाजी मंडया आहेत, भाजी मंडई कशाला, ह्या कपड्याच्या दुकानाच्या ह्या मंडया आहेत, ह्यांच्याकडे व्हिजिट करा, बघा ती अनधिकृत गोष्टी बघा आणि त्या अनधिकृत गोष्टी कोणाचाही त्याला पाठिंबा असेल तर ते तोडून टाका. म्हणजे 2 बळी जे आहेत ते जाणार नाहीत. फ्युचर बघा आणि विजन ठेवून अधिकाऱ्यांनी या ठाण्यासाठी काम करायला हवं. पुन्हा एकदा सांगतो, 28 लाख जवळपास ठाणेकर आहे आणि या 28 लाख ठाणेकरांचं आगीपासून संरक्षण करण्यासाठी फक्त 174 जण आहेत. लाज वाटली पाहिजे प्रशासनाला या गोष्टीसाठी, खरंच लाज वाटली पाहिजे. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा.